कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला आग लागली होती। या आगीमध्ये नाट्यगृह पूर्णपणे जळून खाक झाले। दरम्यान आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले खासदार शरद पवार यांनी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। यावेळी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, आमदार सतेज पाटील, व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर.के. पोवार यांनी हे नाट्यगृह पुन्हा नव्यानं दिमाखात सुरू व्हावं, कलाकारांच्या मागणीनुसार जुना ढाचा तसाच ठेवून अत्याधुनिक सोयीसुविधांसह या नाट्यगृहाचं लवकरात लवकर नूतनीकरण करण्यात यावं अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली। यावेळी सिने अभिनेते आनंद काळे, अजय कुरणे, धनंजय पाटील, रविराज पवार, श्वेता शुक्ल यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली। याप्रसंगी समरजितसिंह घाटगे, अनिल घाटगे, सुहास साळोखे, सुनील देसाई, रामराजे कुपेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कलाक्षेत्रातील मान्यवर आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या पाहणीनंतर देवल क्लबमध्ये महाराष्ट्र दिनमान या माध्यमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून नाट्यगृहाचं काम उत्तम पद्धतीनं करावं असं सांगितलं। उत्तम नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य सरकारनं दिलेला 20 कोटी रुपयांचा निधी पुरणार नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यासाठी निधी द्यावा असं आवाहन करत स्वतः 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण मागू, पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर एक उत्तम सुरुवात केली पाहिजे। आता मी खासदार आहे, आता खासदारांना आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी असतो। आता त्या 5 कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्रेटरीला, आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये 1 कोटी शिल्लक आहे। मी त्यांनी सांगितलं की 2 दिवसात तिथं 1 कोटीचा चेक पाठवून द्या आणि हे जे बांधायचे ते बांधण्याच्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत कोणाकोणाचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक 20% रक्कम जर दिली तर त्या सगळ्या सावधे अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि वरतीने ऑलरेडी 1 कोटीचं त्या ठिकाणी हे केलं। आता बाकी राहिले जे कुणी घटक आहेत दुसरे त्यांनाही आपण गाठूया, त्याची यादी तुम्ही तयार करा। तुमच्याकडून नाही झालं तर माझ्यावर सोपा, काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या लौकिकात भर पडेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू। यावेळी त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, आमदार ऋतुराज पाटील यांनी 5 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं।